नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत PCMC म्हणजे पिंपरी चिंचवड करप्शन हाऊस. आता ते आपण चांगले काम करतात त्यांचं कौतुक करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. वर यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सगळे नकाशे लावले होते, लाल, पिवळा, हिरवा, निळा असे. पण नागरिकांना कळत नव्हतं की आरक्षण काय कसं वगैरे असते, माहीत नव्हतं. आणि तो व्हिडिओ आपण टाकल्यानंतर नगर विकास खात्याने छानपैकी हरकत केलेली आहे. म्हणजे हरकत घेतलेली नाही, हरकत केलेली आहे. ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांचे काही कर्मचारी इथं बसवलेले आहेत नागरिकांना मदत करण्यासाठी की सुधारित विकास योजना हरकतीवर सूचना. म्हणजे हरकत कशी घ्यायची, फॉर्म कसा भरायचा, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं हे नागरिकांना कळत नाही, माहीत नसतंय. ते माहीत होण्यासाठी आपण जो व्हिडिओ काढला त्याच्यामुळे प्रशासनाने केलेले. प्रशासनाचं कौतुक करतो, प्रशासनाचं अभिनंदन करतो. व्हिडिओ टाकला की अशा प्रकारे कारवाई करत चला, म्हणजे लोकांना गतिमान प्रशासन मिळेल, लोकांच्या अडचणी कमी होतील. आता तुम्ही इथं बसलेले आहात, काय काय कशा कशा मदत तुम्ही लोकांना करता आणि काय लोकांना अडचणी येतात? बऱ्याच लोकांना माहिती नसतं अर्ज कसा करायचा, काय विषय मांडायचा. तर ते आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. कशाबद्दल हरकत घ्यायची, रस्त्याबद्दल घ्यायची, स्वतःची जागा गेली, त्याबद्दल आम्ही माहिती देतो. काय यांचं हरकत कशा संदर्भात आहे त्यांना ते समजून सांगून त्यांचे निरसन करतो शंकेचं, आणि त्यांच्या अर्ज व्यवस्थित भरून त्यांना मार्गदर्शन करतो. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी आरक्षण पडतं त्यावेळी त्या DP मध्ये अनेक प्रकारचे आरक्षण असतात. गार्डनचं असतं, रस्त्याचं असतं, बागेचं असतं, वेगवेगळ्या आरक्षण असतात. कोणतं आरक्षण पडले, कशा प्रकारची हरकत घ्यायची या संदर्भात तुम्हाला जर काही मदत लागली तर महानगरपालिकेच्या आतमध्ये आल्यावर ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला हा बोर्ड दिसेल आणि इथे हे कर्मचारी तुम्हाला बसलेले दिसतील. तुम्ही फक्त कोरा कागद घेऊन या आणि तुमची काय कागदपत्रे ते घेऊन या. ही सगळी मदत ही सगळी मंडळी करतायत. त्यामुळे पालिका प्रशासनाने अशा प्रकारे बाधित शेतकऱ्यांसाठी, बाधित नागरिकांसाठी, त्यांच्या आयुष्याचा जो काही मोठा प्रश्न तयार झालेला आहे, सगळीकडे टिपी टाकून आयुष्याचा BP वाढलाय त्यांच्या, तो संपवण्यासाठी हे सगळे लोक इथं बसलेले आहेत. यांची जरूर मदत घ्या, हरकती घ्या आणि हा DP याच्यामुळे होणारा अन्याय आपणच दूर करू शकतो. याच्यासाठी सक्रिय व्हा. आपण लढला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मदत करायला कायदेशीर कसा फॉर्म भरायचा काय यासाठी शासनाने ही माणसं नेमली आहेत. यांची मदत घ्या. धन्यवाद.